विठ्ठलाची वारी. आणि म्हणून महाराज तो भाव पाहिला आणि 7 दिवस तुकोबाऱ्यांना शोधू लागली, पण काही तपास लागेना, कारण तुकोबाऱ्यांनी कोणाला सांगितलंच नाही. आहे का? आणि जिजाबाई एक दिवशी सहज फिरत 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 इंद्रायणीच्या काठावर आली. वाळवंटामध्ये काही लहान मुलं खेळत होती, जशी आपल्या कीर्तनात लहान मुलं बसलीत ना, हो तशी काही लहान मुलं खेळत होती महाराज. आणि त्या मुलांना विचारलं, काय रे बाळांनो, आमच्या तुकोबाला बघितलं का? आमच्या तुकोबाला बघितलं का? आई, तुकोबाला आज नाही बघितलं, पण 7 दिवसापूर्वी बघितलं. म्हणे कुठे गेले? इंद्राई ओलांडून पलीकडे गेले, पण पलीकडून कोणत्या मार्गाला गेले आम्हाला नाही सांगता येणार. जिजाबाईला 100% गॅरंटी होती, विश्वास होता, मालकाबद्दल आदर होता, त्याच्या भक्तीची जाणीव होती. आणि मग जिजाबाई घरी आली महाराज. 7 दिवसापासून न पेटलेलं चूल पेटवलं, 2 भाकरी टाकल्या, कांदा घेतला, 2 मिरच्या घेतल्या, पुरचुंडी बांधली, डोक्यावर घेतली आणि जिजाबाई भजन करत निघाली महाराज. आहे का? पण भजन तिचं कसं होतं? त्या काळ्याला शिव्या देत होती महाराज. हा, त्या काळ्याला शिव्या देत होती, शिव्या देत निघाली. या काळ तोंड्यामुळेच माझा नवरा 7 दिवसापासून आम्हा पत्नीला, मुलांना, बाळांना सोडून निघाला. आणि म्हणून महाराज जिजाबाई शिव्या द्यायची. आहे का? पण शिव्या देत भजन करत चालले, का तिच्या शिवेमध्ये सुद्धा भाव होता महाराज. आहे का? शिवेमध्ये सुद्धा भाव होता. आणि त्या भावाने ती इंद्रायणी ओलांडली आणि पलीकडे गेली. पण 3 मार्ग लागले महाराज. आहे का? कोणत्या मार्गाने गेले असेल तुकोबाराय? तुकोबारायच्या भक्तीचा अनुभव तिला होता, जिजाईला. आणि मग जिजाईनं काय केलं? 3 वाटा, पण कोणत्या वाटेनं जावं हा मोठा प्रश्न पडला. आणि म्हणून तिने काय केलं? आपल्या पतीचा पुरुषार्थ तिला माहिती होता परमार्थातला. आणि म्हणून त्यांनी त्या 3 वाटेला कान लावला आणि एका वाटेतून आवाज आला, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तिने कान लावला महाराज. आणि महाराज कान लावल्याबरोबर त्या तुकोबारायचे पाऊल ज्या भूमीवर पडले, ज्या कणांना स्पर्शित झाले, त्या जमिनीतून, त्या कणांमधून विठ्ठलाचा ध्वनी आला. आणि ती वाटेनं चालायला लागली, कारण तिला माहिती होतं जी जमीन बोलते विठ्ठल विठ्ठल, त्याच मार्गाने माझी तुकोबाराय गेला. हा भाव जिजाबाईच्या मनामध्ये होते. आणि भाकर डोक्यावर आहे, पायामध्ये चप्पल नाही महाराज. 7 दिवसाची भुकेली उपवास आहे. आणि निघाली जिजाबाई. 3ही डोंगर पायाखाली घातले, पायात काटे गेले, दगड ठेचा लागल्या, रक्तबंबाळ झाले. आणि तुकोबाऱ्याला शोधू लागली महाराज. पण शोधता शोधता एका दगडावर तुकोबाऱ्याचं दर्शन झालं. तुकोबाऱ्याच्या जवळ गेली महाराज. तुकोबाराय भजनामध्ये तल्लीन झाले होते, देवभान झाले होते, विदेही अवस्था झाली होती. कोणताच लवलेश त्यांच्या अंतःकरणामध्ये शिल्लक नव्हता महाराज. भजनाची एवढी ताकद आहे महाराज. आशा पाश शतरीबद्धा, सगळे पाश तोडून टाकण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे. आणि ती तुकोबारायच्या अंतःकरणामध्ये शिरली. आणि तुकोबारायचे सगळे भाव निरुळून गेले. आणि जिजाबाईने तुकोबारायांना पाहिलं. आणि तुकोबारायांना पाहिल्यानंतर जिजाबाईने विचार केला, माझी तुकोबाराय भजन करतायत. आणि मग जिजाई जवळ गेली, आवाज दिला, पण भजनामध्ये तल्लीन आहे. मग काय करावं? म्हणून तुकोबारायच्या पायाच्या अंगठ्याला जिजाबाईनं आपल्या हाताच्या अंगठ्यानं स्पर्श केला. ऐका, स्पर्श केला. तुकोबाऱ्याचं भजन बंद झालं महाराज. एवढी संसाराच्या स्पर्शामध्ये ताकद आहे भजन बंद करण्याची. आणि त्यावेळेला महाराज ताड 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 चिडली जिजाबाई. अहो कळतं का? काही कळतं का? अहो लेकरं पोरं, माझा नाही विचार, निदान लेकरं पोरांचा तरी विचार करायचा. आणि मग तुकोबाराय म्हटले, गाडी गरम झाली बरं का, गाडी गरम झाली. आणि सांगू का, एक गाडी गरम झाली ना तर एका गाडीनं नरम व्हावं बरं का. ही गाडी गरम झाली तर या गाडीनं नरम व्हावं. आणि ही गाडी गरम झाली की या गाडीने विठ्ठल मंदिरात निघून जाऊ. आहे का? म्हणजे संघर्ष होत नाही. जिजाबाई लाल झाली महाराज. जसा जमदाग्नीचा, भवानीचा अवतार तिने धारण केला. पण तुकोबाराय शांत राहिले. तुकोबारायांना माहिती होतं ही आवली आहे, जिजाबाई आहे. आणि म्हणून महाराज तुकोबाराय शांत राहिले. आणि थोड्या वेळाने म्हटले, का ग जिजाबाई, तू 7 दिवसात काही भाकर वगैरे खाल्ली का? तेव्हा तिच्या डोक्यावर असलेल्या त्या भाकरीची आठवण तिला झाली. तिने भाकर खाली उतरवली, तिची पुरचुंडी सोडली आणि तुकोबारायच्या समोर ठेवली. तुकोबारायने यथासांग भाकर खाल्ली, कांदा खाल्ला, मिरची खाल्ली. आणि महाराज पण लक्षात ठेवा, तुकोबारायने खात असताना त्याच्यातली अर्धी भाकरी शिल्लक ठेवली. आहे का? शिल्लक ठेवली. जिजाबाईने ती उचलली, पण जिजाबाई म्हटली नाही, घरी चला. जिजाबाई निघाली. जिजाबाईचा एकच भाव होता, माझे तुकोबाराय
7 दिवसापासून नाही. यांनी काही खाल्लं का, काही पिलं का, व जेवण केलं का नाही, हाच भाव तिच्या अंतःकरणामध्ये होता. तिची इच्छा पूर्ण झाली. ऐका, आणि ही इच्छा ज्याची पूर्ण केली ना, हो, देव त्याची इच्छा पूर्ण करतो. लक्षात ठेवा, देव त्याची इच्छा पूर्ण करतो. जिजाबाईने पुरचुंडी बांधली, डोक्यावर ठेवली, निघाली महाराज. तुकोबारायांनी जिजाबाईच्या पायाकडे पाहिलं, आणि जिजाबाईच्या पायाकडे पाहिल्यानंतर जिजाबाईच्या पायातून रक्त वाहत होतं महाराज. ऐका, का काटे पेटे दगड धोंडे लागून रक्तबंबाळ झाले होते, पण तुकोबाराय काही बोलले नाही. तशीच जिजाबाई आपल्या घराकडे, संसाराकडे निघाली. पण निघता निघता डोंगर उतरत होती. पुढे गेली, बऱ्याच अंतरावर अर्धा डोंगर उतरली महाराज, आणि कचकन तिच्या पायामध्ये काटा गेला. आणि काटा गेल्यानंतर तिने काय म्हटलं असेल, आई आई म्हणताच जे तुकोबाराय ज्या आईचं भजन करत होते, माझ्या इठाईचं, हो, ती इठाई त्या डोंगरावर प्रगट झाली गुराख्याच्या रूपामध्ये. खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी, धेनू चारितो जगजेटी. हो, तो परमात्मा गाई घेऊन त्या डोंगरावर गाई चारायला लागला गुराख्याच्या रूपात. आणि आई म्हटल्याबरोबर हो पांडुरंग परमात्मा धावत आला. काय झालं गाई, बघा काय झालं गाई. अरे माझ्या पायात काटा गेला, मी काढू काही, तुला काढता येईल. तो म्हटला, मी चांगल्या चांगल्यांचा काटा काढ, तुझ्या काट्याची काय गोष्ट आहे, बरं काढ बरं. आणि सहज अलगद त्याने असा काटा काढला. आणि काटा काढून ज्या तुकोबारायांना भाकर खाऊ घातली, ज्या पांडुरंगाला शिव्या देत होती, त्या पांडुरंगाने महाराज जिजाबाईच्या तळपायावर आपला हात फिरवला. आणि तिच्या जीवनातलं सगळं दुःख गेलं. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. आणि आनंदाने ती नाचत घरी गेली. संध्याकाळी परत चूल पेटवली, भाकरी टाकल्या, सगळ्या मुलांना खाऊ पिऊ घातलं, आणि शांत झोपवलं. पण तुकोबारायांचा विचार नाही केला. तुकोबारायांनी इकडे विचार केला, आता घरी गेलं पाहिजे, 7 दिवस झाले, घरी गेलं पाहिजे. आणि मग तुकोबाराय निघाले, घरी आले, सगळे शांत झोपलेले होते. तुकोबारायांनी आपली खांद्यावरची घोंगडी टाकली आणि शांत झोपले. 3:30 वाजले महाराज. तुकोबारायांनी विना घेतला आणि पांडुरंगाच्या मूर्तीसमोर बसले महाराज. ऐका, आणि काकडा करायला लागले, भजन करायला. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, हे भावे चरणी देवा माता, भावे चरणी देवा माता. सुखवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना. हो, आणि तुकोबारायची ती अभंगवाणी महाराज जिजाबाईने ऐकली, मुलांनी ऐकली, आणि सगळे उठून जागे झाले. ऐका, संत हे झोपलेल्यांना जागे करण्याकरता, कुठले, संसारातले. आणि जिजाबाई जागी झाली, मुलं जागी झाली, आणि महाराज तुकोबारायांचा काकडा संपला. दूध पाजलं, काकडा संपला. आणि तुकोबारायांनी महाराज पहिल्यांदा काय पाहिलं, तर जिजाबाईच्या पायाकडे पाहिलं. का, डोंगरावर पाहिलेले पाय आणि आता पाहिलेले पाय, खूप मोठा फरक होता महाराज. रक्त वाहत होतं डोंगरावर, आणि आता इतके सुंदर पाऊस झाले होते महाराज. ऐका, इतके सुंदर पाऊस झाले होते. आणि तुकोबारायांनी विचारलं, का ग जिजाबाई, तू डोंगरावर आलीस तेव्हा तुझ्या पायातून रक्त वाहत होतं, आणि आता एवढे सुंदर पाय कसे झाले. म्हणे काय सांगावं तुकोबाराया, अहो मी डोंगर उतरत असताना माझ्या पायात काटा गेला, आणि मी सहज आई म्हटली, आणि एक गुराखी त्या ठिकाणी आला, आणि त्यांनी माझ्या पायातला काटा काढला, आणि माझ्या पायावरून हात फिरवला, म्हणून माझे एवढे सुंदर पाय झाले. हे ऐकल्यावर तुकोबाराच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अरे 7 दिवस ज्याचं भजन केलं, वैकुंठातून ज्याची प्राप्ती करण्याकरता आलो, त्याचं दर्शन मला झालं नाही, आणि ही पांडुरंगाला शिव्या देते, माझ्या विठ्ठलाला शिव्या देते, त्यानं हिला गाई गिराख्याच्या रूपामध्ये दर्शन दिलं. आणि मग तुकोबाराच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अरे काय भानगडे. म्हणून तुकोबारायांनी परत विना घेतली, आणि तिथेच पांडुरंगासमोर अट्टहासानं भजन सुरू केलं. हट्ट धरला महाराज, हो, आणि सांगितलं, प्रगट हो, प्रगट हो, मी तुझं भजन केलंय, आत्तापासून नाही, तू जेव्हा जेव्हा अवतार घेतले त्या वेळेला मी तुझ्याबरोबर, जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. हो, राम अवतारामध्ये मी अंगत होतो,
कृष्ण अवतारामध्ये मी उद्धव होतो, विठ्ठल रुक्मिणीचा अवतार होता, पांडुरंगामध्ये मी नामदेवराय होतो, आणि तूच पांडुरंग परमात्मा आळंदीमध्ये ज्ञानोबराच्या रूपानं आला, मी तुकोबाराय झालो. अरे मला तुझी भेट व्हावी, तुझी चरणसेवा घडावी, माझा उद्धार व्हावा आणि माझ्याबरोबर या समाजाचा व्हावा, म्हणून मी तुझी भक्ती करतोय. आणि तुम्हाला प्रगट झाला नाही, जी शिव्या देते तिच्यासाठी प्रगट झाला. हट्ट धरला महाराज आणि भजन सुरू केलं. आणि काय सांगावं, साक्षात पांडुरंग परमात्मा, हो नंदवाळचा पांडुरंग परमात्मा साक्षात त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि तुकोबाराने त्या परमात्म्याला पाहिलं. सुरेख मूर्ती सगुण सावळी, कंठी कौस्तुभ एकावळी, केशर उटी परिमळ आगळी, बुका बाली विलसचे, पित पितांबर कसला कटी, अक्षय विठ चरण तळवटी, सकळ सौंदर्य सुखाची पेटी, हृदय संपुष्टी आठवाते, अतिप्रिय आवडे तुळशी बुका, तैसी प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित असे. असं परमात्म्याचं रूप पाहिलं आणि परमात्मा तुकोबारायाशी बोलायला लागले. आणि परमात्मा तुकोबारायाशी बोलला, तुकोबाराया कशा करता मला बोलवलं. आणि त्यावेळी तुकोबाराय म्हटले, आता तू भेटला ना, आता या संसारात काहीच बोलायचं नाही, फक्त आता तुझंच बोलायचं. अभंग बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही. आता देवा बिन काही, आता देवा बिन काही, एक सरे केला ने एक सरे केला ने आता देवा बिन काही, आता देवा बिन काही, एक सरे केला ने एक सरे केला ने देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी.